नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आपल्या कापूस पिकामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, ते करते वेळेस आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा योग्य वापर होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल, याबद्दल आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला जे आहे ते आपल्याला NPK त्यासोबत दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य या सर्वांचा वापर केला तरच आपल्याला कापसाचं जे आहे ते योग्य उत्पन्न मिळू शकतं. यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण काय करायचं आहे की सर्वप्रथम कापसाची लागवड करते वेळेस आपण जर खत दिला नसेल, तर आपण दुसऱ्या वेळेस म्हणजेच कापूस लावल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये खत देणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर दिला असेल तर मग आपण एका महिन्याला कंप्लीट अगोदर कापूसाची लागवड करते वेळेस जर आपण खत दिला असेल, तर कापसाची लागवड झाल्यानंतर एका महिन्यानं आपण त्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर एका महिन्यानं कापसाची लागवड करून जर खत व्यवस्थापन करायचं झालं, तर आपण त्यामध्ये सर्वप्रथम 10-26-26 घेऊ शकता. त्यासोबतच त्यामध्ये थोडा 10-26 सोबत थोडा युरिया किंवा मग आपण 15-15 वापरा किंवा 16-16 घ्या किंवा मग आपण जर DAP घेतलं समजा, तर DAP सोबत आपण पोटॅश घ्यायचं आहे. परंतु हे सर्व NPKचे समजा डोस झाले, NPKचे खतं झाले. त्यासोबत आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणून कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तिन्ही घटक असलेली एखादी 25 किलोची बॅग आपण आपल्या शेतामध्ये आपल्या कापसाला त्यामध्ये मिक्स करून आपल्याला पेरायची आहे. किंवा हे सर्व खत एकत्र करून आपल्याला याची एक तर पेरणी करायची आहे, किंवा आपण प्रत्येक झाडाच्या सभोवताली एक खड्डा करून, एक आळं करून त्यामध्ये हा खत टाकून पूर्णपणे झाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही तुमच्या पिकाला नत्रयुक्त खत देत असाल, DAP असो, 15-15 असो किंवा युरिया असो, कापसाला हे जर तुम्हाला द्यायचं असेल आणि जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही ते झाकून द्या. ते असं उघड्यावरती आपण नत्रयुक्त खत जर दिला, तर त्याचा आपल्याला अतिशय दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या पिकाला नत्र न मिळता ते पूर्णपणे हवेत उडून जाईल. त्यामुळे आपलं नुकसान होईल. त्यामुळे मित्रांनो, कापसाला नत्राची आवश्यकता असते, सर्व घटकाची आवश्यकता असते, परंतु नत्र जे आहे ते जमिनीमध्ये स्थिर राहत नाही, ते हवेमध्ये उडून जातं. त्यामुळे नत्र हे कुठल्याही पिकाला वारंवार मिळणं गरजेचं आहे. आणि कापूस हे एक आपलं नगदी पीक आहे, त्यामुळे याबद्दल आपण जागरूक राहून आपण आपल्या पिकाला जे नत्र आहे किंवा युरिया आहे, तो आपण DAPमध्ये मिक्स करून द्या किंवा मग 15-15मध्ये द्या, 16-16मध्ये द्या. फक्त देते वेळेस आपण ते पूर्णपणे मातीने झाकून देणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. त्यासोबतच आपण कापसाला जी पहिली फवारणी समजा घेणार आहोत मित्रांनो, यामध्ये आपण आपले मायक्रोन्यूट्रियंटच्या थ्रू आपण बाकीचे जे आता आपण NPK आणि दुय्यम अन्नद्रव्य यातून आपले 6 अन्नद्रव्य पूर्ण होतात. राहिलेले जे 10-12 अन्नद्रव्य आहेत, हे आपण फवारणीद्वारे जरी करता दिली तरी पण चालते. त्यामध्ये काही अडचण येणार नाही आणि आपल्याला त्याचा अतिशय चांगला रिझल्ट देखील मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या खताचं व्यवस्थापन करा. फक्त खत देते वेळेस आपण तो पूर्णपणे झाकून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि कुठलाही डोस आपण ज्यावेळेस तुम्ही देत असाल, त्यावेळेस कुठलाही NPK जे आहे यामध्ये तुम्ही नुसता युरियाच देऊ नका किंवा स्फुरदच देऊ नका किंवा नुसता पोटॅशच देऊ नका. तुम्ही सर्व घटक हे एका संतुलित पद्धतीनं द्या. संतुलित पद्धतीनं म्हणजे एखादा घटक हा भरपूर जास्त, एखादा घटक फार कमी, असं करू नका. युरिया जो आहे तो तुम्ही देते वेळेस तो तुम्ही 2-4 टप्प्यामध्ये द्या. वाटलंच तर 15-15 दिवसाला तुम्ही द्या, परंतु कमी प्रमाणामध्ये द्या. कारण की दिलेला संपूर्ण युरिया हा झाड काही घेत नाही आणि एकदाच आपण भरपूर जर खत दिला तर तो पिकाला उपलब्ध होणार नाही, तो आपल्या मातीमध्ये फिक्स होईल. त्यामुळे खत देते वेळेस तुम्ही तो जास्त वेळच द्या, भरपूर द्या, परंतु जास्त वेळच द्या. एकाच वेळेस भरपूर देऊ नका. यामुळे आपलं आर्थिक नुकसानही होईल आणि आपल्या उत्पन्नात वाढही होणार नाही. आणि युरियाचा वापर खत व्यवस्थापनामध्ये हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. युरियाचा वापर हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये करू नका. कपाशीची वाढ होत नाही म्हणून तुम्ही युरियाचाच वापर करत जाऊ नका. जर तुम्ही तुमच्या पिकाला हे सर्व खतं वगैरे दिलेलं आहे, तरी देखील आपल्या पिकाची वाढ थांबली आहे असं तुम्हाला लक्षात येत आहे,
तर यासाठी तुम्ही अमायनो ॲसिड, फुल्विक ॲसिड यांचा स्प्रे घ्या, जेणेकरून जे तुमचे यांच्या थ्रू काय होईल की आपल्या मातीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ते आपलं झाड त्या सर्व अन्न हे अमायनो ॲसिड, फुल्विक ॲसिड दिल्याच्यानंतर आपण दिल्याच्यानंतर आपल्या झाडाच्या थ्रू झाडाच्या पानाच्या थ्रू हे सर्व अमायनो ॲसिड हे जमिनीमध्ये मुळापर्यंत जाते आणि जे मातीच्या म्हणजे मुळाच्या सभोवताली पसरलेलं जे काही तुमचं NPK आहे त्याला मोबिलाइज करून त्याचा वापर करून ते झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम ते अमायनो ॲसिड, फुल्विक ॲसिड करते. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पिकाला आपण नत्र तर भरपूर दिले, स्फुरदही दिले, पालासही दिलेत आणि आपली वाढ थांबली, तर तुम्ही फवारणीमध्ये अमायनो ॲसिड, फुल्विक ॲसिड वापरा. कुठल्याही कंपनीचं वापरा, कुठलंही वापरा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. परंतु यांचा वापर करून तुम्ही तुमचं जे आहे ते नियोजन करा. फक्त देते वेळेस काळजी सर्वप्रथम एकच घ्या मित्रांनो, कुठलाही घटक हा जास्त देऊ नका. खत आपलं संपूर्णपणे झाकून द्या आणि होईल तितकं खत तुम्ही लवकर द्या. जर तुम्ही खत द्यायला जास्त वेळ केला तर तुमच्या कपाशीची वाढ ही तुम्हाला हवी तशी होणार नाही आणि तुमचं उत्पन्नही तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.